कोंबड्यांमुळे जीबीएसचा संसर्ग होत असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय। पुणे जिल्ह्यातील कोंबड्यांमध्ये काही संसर्ग आढळून आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता जीबीएस पसरतोय असं सांगितलं जातंय। कॅम्पाइलोबॅक्टर नोरोव्हायरसचा हा संसर्ग आहे आणि हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष हा एनआयव्हीने दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्रातील विष्ठा नमुन्यांची तपासणी झाली, ज्याच्यामध्ये ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। नांदेड गाव परिसरामध्ये जीबीएसच्या उद्रेकानंतर पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुटपालन केंद्रांची तपासणी केली जाणार आहे। अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल, मात्र अखेर त्या जीबीएसचं कारण समोर आलेलं आहे। कोंबड्यांमुळे जीबीएसचा हा संसर्ग होत असल्याचं समजतंय। कोंबड्यांमध्ये ज्या व्हायरसचा संसर्ग आहे त्यामुळे जीबीएस आजार होतोय आणि काहींना आपला जीव सुद्धा यामुळे गमवावा लागलेला आहे। पुण्यात विशेषतः मोठी संख्या आहे या रुग्णांची, अनेकांना जीव गमवावा लागलाय। त्या बळींची संख्या सुद्धा पुण्यामध्ये जास्त आहे। एकंदरीत संपूर्ण राज्यभरात आता जीबीएसचा फैलाव होत असताना आरोग्य यंत्रणा याबाबत आता विशिष्ट काळजी घ्यायची सुरुवात करत असतानाच त्याचं कारण सुद्धा समोर आलंय। जीबीएस उद्रेकाचं खरं कारण हे कोंबड्यांना होणाऱ्या संसर्गाचं असल्याचं समोर आलेलं आहे। तसा अहवाल दिला गेलेला आहे। पुणे जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्रातल्या विष्ठा नमुन्यांची जी तपासणी झाली त्यातून ही बाब समोर आली। आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा कच्चं चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा संसर्ग होत असल्यासंदर्भातलं विधान केलेलं होतं आणि आता अखेर पुन्हा एकदा याच संदर्भातला अहवाल समोर येतोय। जो संसर्ग होतोय जीबीएसचा त्याला कोंबड्या हे खरं कारण आहे असं कळतंय। असल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं, त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा, त्यामध्ये म्हणजे इथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही। फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये। कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, गेल्या अनेक दिवसापासून थैमान घातलेल्या जीबीएसचं कारण अखेर समोर आलंय, ही त्यातल्या त्यात दिलासादायक माहिती म्हणता येईल। आता आरोग्य यंत्रणा आणि कुक्कुटपालन केंद्र कशा पद्धतीने यापुढे काळजी घेतील? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी जे पुण्यात वक्तव्य केलं होतं, पत्रकार परिषदेत जी माहिती दिली होती त्याचाच धागा पकडून पुढे जो अहवाल समोर आलेला आहे त्याबद्दल आपण बोलतोय। ज्यात कोंबड्यांचं जे मांस आहे ते जर पूर्णपणे शिजवून खाल्लं नाही तर त्यापासून जीबीएस होऊ शकतो, अशा पद्धतीचा जो निष्कर्ष आहे तो समोर येतो आहे। या सगळ्या संबंधानं पशुसंवर्धन विभागाकडून त्या भागातल्या काही कुक्कुटपालन ज्या ठिकाणं आहेत तिथल्या कोंबड्यांची वैद्यकीय चाचणी जी आहे ती केलेली आहे। त्याचे जे नमुने आहेत विष्ठांचे ते घेतलेले आहेत आणि एकूण जी सगळी माहिती समोर येते त्यात हे महत्त्वाचं कारण आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोंबड्या ज्या आहेत त्यांचं जे मांस आहे ते जर पूर्णपणे शिजवून खाल्लं तर त्याचा धोका नाही असंही सांगितलं जातं आहे। त्यामुळे या सगळ्या संबंधानं जसं सुरुवातीच्या टप्प्यात पाणी दूषित असल्यामुळे जीबीएस होतो अशा पद्धतीचा दावा केला जात होता, त्यात हा एक नवा अँगल समोर आलाय असं म्हणता येईल। जी, या सगळ्या संदर्भात कुक्कुटपालन केंद्रांना आता काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत का? त्यांनी कशी खबरदारी घ्यायची हे सांगितलं गेलंय का? अर्थात मूळ कारण त्यातलं असं आहे की पूर्णपणे जर हे कोंबडीचं मांस शिजवून खाल्लं तर जीबीएस होत नाही। त्यामुळे काळजी जी आहे ती खाणाऱ्यांनी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जे विष्ठांचे नमुने तपासले गेले त्यात जीबीएसला कारणीभूत असलेला विषाणू त्या विष्ठांमध्ये असल्याचं निष्पन्न झालंय। पण जर ते मांस पूर्णपणे शिजवून खाल्लं तर त्यातून धोका होत नाही असंही सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे आता असं म्हणता येईल की संपूर्ण खरं तर राज्यभरातच आपण बघतोय ज्ञानेश्वर की हे जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत। जर आता कोंबड्यांचं हे कारण समोर येत असेल तर त्या दृष्टीनं आरोग्य विभागाकडून जे कोणी हे कोंबड्यांचं मांस खाणारे आहेत त्यांच्यासाठी काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत का? त्यांनी कशी खबरदारी घ्यायची आता यापुढे?
अगदी बरोबर आहे. प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन केलं जात आहे. जे अर्थात सुरुवातीच्या टप्प्यात पाणी उकळून पिण्याचं केलं जात होतं, आता महानगरपालिकेला हे मांस पूर्णपणे शिजवून खाण्याचं आवाहन करावं लागतंय. जी निश्चित. ज्ञानेश्वर, आता आपण जसं बघतोय की कोंबड्यांमुळे होणारा हा संसर्ग आहे असं NIVच्या अहवालामधून सुद्धा समोर आलेलं आहे. कारण संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी रुग्ण तर सापडत होते, त्यांची संख्या तर वाढत होती, पण काहींचा बळी सुद्धा दुर्दैवानं याच्यामध्ये गेला होता. त्यामुळे त्या दृष्टीनं ही सध्याच्या क्षणाला दिलासादायक बातमी म्हणता येईल की त्याचं किमान कारण आपल्याला समजू शकलंय. आता नेमकी काय खबरदारी घ्यायची आहे हे सगळ्यांना समजलेलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच कुक्कुटपालन केंद्रांबरोबरच जे कोणी कोंबड्यांचा मांस खाणारे असतील त्यांनी विशेषतः ही बाब लक्षात घ्यावी आणि त्याबाबत दिलेल्या सूचनांचं पालन करावं, हे फार महत्त्वाचं असेल. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.